राधाकृष्ण विखे पाटील यांची भाजपा प्रवेशाची नगर जिल्ह्यात चर्चा रंगू लागली आहे। 12 एप्रिल रोजी नगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आहे आणि या सभेत राधाकृष्ण विखे भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे। आपण येत्या 3-4 दिवसात मोठा निर्णय घेणार असल्याचा विखे यांचा आपल्या कार्यकर्त्यांना देखील निरोप आहे। विखे यांच्या पत्नी आणि काँग्रेसच्या जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील मागील 2 ते 3 दिवसांपासून भाजपाचे नगरमधील उमेदवार त्यांचे पुत्र सुजय विखे यांचा उघडपणे प्रचार करतायत। मात्र या चर्चेत काही तथ्य नसल्याचा राधाकृष्ण विखे पाटील यांचा दावा आहे। जी 24 तासच्या प्रतिनिधीने याबाबत राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता विखे पाटील यांनी या चर्चेत तथ्य नसून पूर्वी अशा चर्चा होत राहिल्याचं सांगितलं। मात्र एक महत्त्वाची विशेष बाब म्हणजे राहुल गांधींच्या विदर्भातील दोन्ही निवडणूक सभांना प्रचार सभांना विखे पाटील गैरहजर होते। लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची काँग्रेसची एकही सभा विखे पाटील यांनी घेतलेली नाही। त्यांच्याकडे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी आहे, मात्र ते एकदाही औरंगाबादकडे फिरकले देखील नाही। त्यामुळे विखेंच्या मनात चाललंय काय अशी चर्चा रंगू लागली। विखे पाटील भाजपात प्रवेश करणार अशी नगर जिल्ह्यात चर्चा आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नगरमधील सभेत ते भाजपामध्ये अधिकृत प्रवेश करतील असं देखील बोललं जातंय। दरम्यान चर्चेत तथ्य नसल्याचं विखे पाटलांचा दावा आहे। जी 24 तासच्या प्रतिनिधींनी दूरध्वनीवरून विखे पाटलांशी संपर्क साधला आणि त्यांना याबाबत विचारला असता चर्चेत तथ्य नसल्याचं त्यांनी सांगितलं। आपण अधिक चर्चा करूया। आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे आपल्यासोबत आहेत। दीपक, आता संपूर्ण नगरमध्ये चर्चा आहे की विखे पाटलांच्या मनात काय, त्यांची पत्नी शालिनीताई उघडपणे पुत्र सुजय यांचा उघडपणे प्रचार करतायत। आता सगळ्यांचं लक्ष मोदींच्या सभेकडे, नगरमधील सभेकडे आहे। या सभेत ते भाजपामध्ये प्रवेश करणार का? गिरीश, येत्या 12 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नगरमध्ये सभा होते आणि या सभेमुळेच आता चर्चा सुरू झाली आहे की राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार। आणि राधाकृष्ण विखे पाटलांच्या गेल्या काही दिवसांमधल्या हालचाली बघितल्या तर त्यावरून नगरमध्ये ही चर्चा अधिक तीव्र झालेली आहे। प्रामुख्याने राधाकृष्ण विखे पाटील हे काँग्रेसचे नेते ज्येष्ठ आहेत, विरोधी पक्षनेते आहेत राज्याचे, मात्र तरी ते राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीसाठी एकाही काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचाराला जात नाहीयेत। ही झाली पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी नगरमध्ये आपल्या कार्यकर्त्यांना जवळच्या सांगितलंय की मी येत्या 3-4 दिवसामध्ये एक मोठा निर्णय घेणार आहे। आता राधाकृष्ण विखे पाटील कोणता मोठा निर्णय घेणार आणि त्या संदेशाबरोबरच पुढे पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा असल्यामुळे कदाचित राधाकृष्ण विखे पाटील भाजपत जाण्याचा निर्णय घेणार अशी चर्चा आता नगरमध्ये सुरू झालेली आहे। राहुल गांधी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते, त्यांच्या 2 महत्वाच्या सभा ज्या आहेत त्या विदर्भात झाल्या, एक वर्धामध्ये एक नागपूरमध्ये। मात्र या सभांना सुद्धा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असूनही राधाकृष्ण विखे पाटील हजर नव्हते। विशेष म्हणजे या सभेला हर्षवर्धन पाटील होते, अशोक चव्हाण प्रदेशाध्यक्ष होते, इतर ज्येष्ठ नेते होते, मात्र राधाकृष्ण विखे पाटील विरोधी पक्षनेते असूनही त्यांनी राहुल गांधींच्या दोन्ही सभांकडे पाठ फिरवली। आणखी एक गोष्ट या चर्चेसाठी कारणीभूत ठरले ते म्हणजे शालिनीताई विखे पाटील यांचा भाजपाचा उघड प्रचार। शालिनीताई विखे पाटील या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आहेत नगरच्या, त्या काँग्रेसच्या नेत्या आहेत, काँग्रेसकडनं त्या अध्यक्ष आहेत। मात्र तरी गेल्या 2 दिवसांपासून त्यांनी भाजपचे उमेदवार आणि आपला मुलगा सुजय विखे पाटील यांचा नगरमध्ये उघडपणे प्रचार सुरू केलेला आहे। राधाकृष्ण विखे पाटील छुपा पद्धतीने नगरमध्ये भाजपचा म्हणजेच आपल्या मुलाचा प्रचार करतायतच, मात्र त्यांच्या पत्नी आता उघडपणे प्रचार करायला लागला, ज्या काँग्रेसच्या पदाधिकारी आहेत, काँग्रेसकडनं जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत नगरच्या, आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी पक्षापासून घेतलेला दुरावा, या सगळ्या गोष्टींमध्ये आता नगरमध्ये तीव्र चर्चा सुरू झाली आहे की दीपक, विखे पाटील हाती कमळ घेणार का याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे। तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद।